जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. 2 दिवस व्हिडिओ येत नव्हत्या कारण की मी खूप आजारी होते, पण कितीही आजारी असलं तरी काम करावंच लागणार आहे. त्यामुळे उठून मी कामाला लागली आहे. काल मी व्हिडिओ नाही, एक थाळी शेअर केली होती तुमच्यासाठी. सो आज उठून मी कामाला लागलेली आहे. आवाजावरून अजूनही तुम्हाला कळत असेल की मी आजारी आहे, पण काम तर करायलाच लागेल, नाही तर ऑप्शन नाही. आणि माझ्याकडे तरी एवढंच ऑप्शन आहे, त्यामुळे मला तर करावंच लागणार आहे. सो बॅक टू द टॉपिक. आज आपण सिम्पल मटकीची भाजी कशी बनवायची ते बघतोय. वाटण तुम्ही बघितलंच असेल. खोबऱ्याचे तुकडे, मिरचीचे तुकडे, आलं आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. ते पाणी घालून चांगलं बारीक वाटायचं. इकडे मी मटकी उकडून घेतलेलं आहे. मटकीमध्ये साधं पाणी आणि मीठ घातलेलं आणि उकडून घेतली आहे. कढई तापायला ठेवायची. त्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग तेल घालायचं आहे. तेल कडकडीत तापून द्यायचं आहे. कडकडीत तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडेपर्यंत जिरे चोळून घ्यायचे आहेत. मोहरी चांगली तडतडल्यानंतर चोळलेले जिरे त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर कढीपत्ता घ्यायचा, तोही टाकून द्यायचा आहे. त्यानंतर चिरलेला कांदा घालायचा आणि लालसर असं परतवायचा, नाहीतर कांदा टचटच लागतो. हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगत असते. सो लालसर कांदा परतल्यानंतर आपण जे बारीक वाटण वाटून घेतलेलं, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि खोबऱ्याचं, ते घालायचं. मस्त परतवायचं आहे कारण की हे सगळं कच्चंच वाटलेलं आहे आपण, त्यामुळे याला चांगलं लालसर परतवायचं आहे. 2-2 मिनटं झाकण ठेवून परतवून घ्यायचं आहे आपल्याला. जाळायचं नाही आहे एवढं लक्षात ठेवा. आणि माझी नॉनस्टिकची कढई आहे ते पण लक्षात ठेवा. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाईम घ्या की तुमचा गॅसचं स्पीड कसं आहे, तुमची कढई कोणती आहे. माझ्या याला प्रॉपर 2-2 मिनटं लागत होते कारण की माझी नॉनस्टिकची कढई आणि माझा गॅसचा फ्लेम पण कमी होता. सो मसाल्यापुरतं मीठ घालायचं आहे कारण की मटकी उकडताना आपण ऑलरेडी मीठ घातलेलं. छान परतवून घ्यायचं आहे वाटण. त्यानंतर बेसिक मसाले घालायचे, जसं की हळद, हिंग, कलरचं लाल तिखट आणि गरम मसाला. छान परतवायचं आहे हे सगळं. आणि जी आपण उकडलेली मटकी ती पाण्यासकट टाकून द्यायची. अजून पण वरनं एक्स्ट्रा पाणी घाला. तुम्हाला जितकं पातळ घट्ट हवं आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाणी घाला. मस्त एक कडकडीत उकळी घ्या आणि हिरवीगार कोथिंबीर चांगली धुवून बारीक चिरून घाला. तुमची मटकीची भाजी रेडी आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खा. आय होप तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. सो आता मी जे काय दाखवते ते इग्नोर करा कारण की रोजचंच आहे भाजणं, चटके बसणं. कारण की मला गॅस पुसायची पण घाई असते, स्वयंपाक करायची पण घाई असते, त्यामुळे रोज मला चटके बसत असतात. सो पटकन सबस्क्राईब करा आणि तुम्ही सपोर्ट करताय त्यासाठी थँक्यू सो मच. भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टिल देन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.